येस, लास्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग इन वेल्थ क्रिएशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, नॉलेज इन्व्हेस्टर काय आहे, बरोबर आहे. इन शॉर्ट पुन्हा सांगतो की इन्व्हेस्टर ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, की आपण जो इन्व्हेस्ट करू त्याची आपली ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपले रिटर्न्स किती पद्धतीत आपल्याला भेटू शकतात ह्याचं लक्ष आपल्याला असलं पाहिजे इन्व्हेस्टरला. ठीक आहे. आणि फक्त इन्व्हेस्टर ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच फक्त पैसे कमवणे नाही, तर पैसे जपणे सुद्धा आहे. जर तुम्ही पैशाची सेफ्टी इम्पॉर्टंट ठेवली नाही तर तुमचे पैसे लॉस मध्ये जाऊ शकतात, तुम्हाला रिस्क जास्त प्रमाणात होऊ शकतं. नेक्स्ट आहे नॉलेज ऑफ इन्व्हेस्टर्स. ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपण जेव्हा इन्व्हेस्ट करू त्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित नॉलेज असलं पाहिजे. जर तुम्हाला त्याचं नॉलेजच नसेल आणि तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं तर काय होणार आहे, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क सहन करावं लागेल. कारण का, तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला कुठून चांगले रिटर्न्स भेटू शकतात. ओके. त्याच्यानंतर आहे मार्केट क्रायसिस. मार्केट क्रायसिस म्हणजेच काय सांगितलं होतं की एखादं डिपेंड्स ऑन US डॉलर्स करन्सीवरती आपलं मार्केट अवलंबून असतं. जर त्याच्यामध्ये काय क्रायसिस झाली तर संपूर्ण इफेक्ट पूर्ण देशाला त्याचा इफेक्ट जो आहे पूर्ण देशावरती होतो, म्हणजे डॉलरच्या रेटवरती जर काही मोठी इन्व्हेस्टमेंट असेल तर. नंतर इकॉनॉमिक आउटलुक. इकॉनॉमिक आउटलुक मध्ये काय सांगितलं होतं की आपण जर नवीन बिझनेस स्टार्ट करतोय तर त्या नवीन बिझनेसला समजा आपल्याकडे जर ती भांडवल कमी असेल तर आपण काय करू शकतो, दुसऱ्यामध्ये इन्व्हेस्टर घेऊ शकतो. पण ते इन्व्हेस्टर कधी जॉईन होणार, जेव्हा तुमचा परफॉर्मन्स किंवा जेव्हा तुमचा जो बिझनेस चांगल्या पद्धतीने रन होत असेल. एखादी लहान कोणतीही कंपनी घ्या, ठीक आहे, आणि समजा त्याच्यामध्ये तुमच्या पुढे लावायला पैसे नाही आहेत आणि तुम्ही बिझनेस चालू केलं, मग अशा पद्धतीमध्ये तो बघणार की ह्याला रिस्पॉन्स ह्या जागेवर चांगला आहे, मग तो काय होणार, तुम्हाला जॉईन होणार त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय होणार, तुमचा जो बिझनेस आहे तो चांगल्या पद्धतीने चालू शकतो. ठीक आहे. इरॅटिक कॅश फ्लो. कॅश फ्लो मध्ये तुमचंच काय, दररोजची जी तुम्ही रिलेटेड तुमची जी कॅश आहे, खेळती भांडवल आपण जो फ्लो आहे तो व्यवस्थित तुम्ही मेंटेन केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फ्लेशन रेट. इन्फ्लेशन रेटवरती संपूर्ण अवलंबून असतं तुमची किती आता महागाई आहे, किती तुम्ही जर आता पैसे सेव्ह केले तर तुम्ही पुढचे किती टायमासाठी तुम्ही ते युज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट रेट. इन शॉर्ट सांगतो सगळं हे. इंटरेस्ट रेट काय आहे, इंटरेस्ट रेट म्हणजे काय की तुमचे डिपेंड तुमचे गोल्ड, त्याच्यानंतर तुमचे बँक लोन, ह्याच्यावरती तुमचे इंटरेस्ट रेट्स ठरवले जातात. अदर्स फॅक्टर्स हे मी गेल्या पहिला एक्सप्लेन केलेले होते, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. ओके. सो आज आपण बघणार आहोत रिटायरमेंट इव्हॅल्युएशन अँड प्लॅनिंग. सो रिटायरमेंट इव्हॅल्युएशन अँड प्लॅनिंग. रिटायरमेंट इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की आपण जेव्हा रिटायरमेंट करतो, बरोबर, रिटायरमेंटची जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा ती प्लॅनिंग करताना आपण प्रत्येक प्लॅन इव्हॅल्युएट करत असतो. त्याची प्लॅनिंग करतो की ती बरोबर रित्या होते की नाही, की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर आपले रिटायरमेंट प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर आपल्याला येणारे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण इझिली काय करू शकतो, मेंटेन करू शकतो आणि त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम्स आपल्याला निर्माण होणार नाही. ओके. So retirement evaluation is the end of our very important to understand the factors affect retirement evaluation. तो तुमचं जसं बोललो आता, इव्हॅल्युएशन जर सरळ असेल तर येणारे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली तुमचे हँडल होतील आणि तुम्हाला कळेल की आपण जे प्लॅन आपल्याला पुढे कसे बनवायचे आहेत, आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं आहे, हे आपल्या रिटायरमेंट इव्हॅल्युएशन वरती अवलंबून असतं. फक्त इव्हॅल्युएट करणे म्हणजेच काय, की आपण एखादा जर प्लॅन केलेला आहे तो व्यवस्थित तपासून पाहणे, इव्हॅल्युएशन करायचं की जर मी आता एवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर मला पुढे रिटायरमेंटला किती पैसे भेटू शकतात. ओके. हे आहे रिटायरमेंट इव्हॅल्युएशन अँड प्लॅनिंग. समजलं? हॅलो, झोपलात की काय? समजलं. ओके. सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे पहिला, डिटरमाइन युअर रिस्क टॉलरन्स. सो ह्याच्यामध्ये काय येतं की रिस्क टॉलरन्स इज अ sociological concept that refer to level of risk that client comfortable with the first step in a determine your risk tolerance. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही जेव्हा रिटायरमेंटची प्लॅनिंग कराल तर रिटायरमेंटची प्लॅनिंग करत असताना तुम्हाला काय होणार आहे की काही तुम्हाला माहिती आहे की आता जरी तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग केली तर तुम्हाला पुढे रिस्क येणारच आहे, काही ना कशात ना कशा तुम्हाला रिस्क भेटू शकतो. मग ते रिस्क जेव्हा आपल्याला कळेल की हे रिस्क आपल्याला एवढं आपलं होणार आहे, ते कॅल्क्युलेट रिस्क असेल तर आपल्याला ते सहन करता आले पाहिजे. असं नाही की मी आता रिटायरमेंट, माझा पगार आहे 20,000, मी माझी जी रिटायरमेंटचं प्लॅन मध्ये टाकले 15,000 आणि मग बाकीचे फक्त डेली एक्सपेन्सेस साठी ठेवले 5,000 रुपये. मग अशा पद्धतीमध्ये काय होणार आहे, तुम्हाला तुमचं खूप नुकसान होणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही रिटायरमेंट करू शकत नाही, रिटायरमेंट प्लॅनिंग काय करणार करू शकत नाही. मग तुम्हाला 50% अमाऊंट तुमच्या डेली एक्सपेन्सेस साठी ठेवली पाहिजे आणि 50% अमाऊंट तुम्ही तुमच्या रिटायरमेंट प्लॅन मध्ये टाका, तुमची इन्व्हेस्टमेंट मध्ये टाका थोडीशी अमाऊंट. त्यानुसार तुम्हाला ते प्लॅन केलं पाहिजे. पण हे करत असताना तुम्हाला जर काही रिस्क आलं तर ते रिस्क तुम्ही टॉलरन्स केलं पाहिजे, तो रिस्क तुम्ही सहन केलं पाहिजे की जेणेकरून ते रिस्क सहन करून तुम्ही पुढे त्याच्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग आणखी करू शकता. समजला हा पॉईंट?
हॅलो हॅलो ओके. सो सांगा मला याच्यामध्ये मी काय सांगितलं आता डिटरमाइन रिस्क टॉलरन्स मध्ये आकाश. आपण रिस्क हे करू शकतो म्हणजे टॉलरेट करू शकतो जास्तीत जास्त. आणि म्हणजे आपण रिस्क मॅनेज करू शकतो. किती पण रिस्क घेऊन दे आपण ती अमाऊंट घेऊन मॅनेज करू शकतो रिस्क प्रॉपरली. तेजस रिस्क किती येऊ दे म्हणजे आपण ती टॉलरेट रिस्क आली किती म्हणजे आपला पगार जर 40 आहे तर आपण 50 खर्च करतो असं करून चालणार नाही. शेवटी एक रिस्कच झाली. मग आता तर राहिले काही त्यामुळे किती रिस्क आली तरी आपण आपली सहनशक्ती पाहिजे तेवढी. अफसीन अफसीन आवाज येतोय. अंकिता अंकिता आवाज येतोय का? प्रसाद बोल. हॅलो हा बोल. बोल बघू काय बोललो मी आता ह्याच्या माझ्या पॉइंट मध्ये. आकाश सांग पुन्हा एकदा. तर रिस्क डिटरमाइन म्हणजे जेवढा पण आपल्याला रिस्क असेल ना म्हणजे किती पण मोठी रिस्क घेऊन दे जर आपल्या अर्निंग नुसार जर ती मॅनेज होत नसेल तर ती थोडीफार मॅनेज करावी लागते ऍट रिस्क घेऊन. म्हणजे जर तुमचं अर्निंग असेल 1 लाख आणि तुमच्याकडे जर असं काय हे झाला काय बॅड हे थिंग आहे आपण जरी म्हणजे काय पण अशी घटना घडली म्हणजे असेल की 1.5 लाख वगैरे त्याची अमाऊंट आली पण ती रिस्क असेल ना मग ती टॉलरेट केली पाहिजे आपण परफेक्ट प्लॅनिंग वगैरे करून ती मॅनेज केली पाहिजे. काय बोललो होतो. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय रे? रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे आपण रिटायरमेंटच्या नंतरची रिस्क प्लॅन करतो ती. नेक्स्ट पॉइंट बघा काय याच्यामध्ये. जर प्रत्येकाने बोला. अफसीन जयेश जयेश सांग मला तू ऐकायला आवाज आला तुला माझा? हो आला. काय बोललो मी याच्यात? हे डिटरमाइनिंग टॉलरन्स मध्ये आपण रिस्क आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे किती पण रिस्क आली ते सहन करू शकतो. तो नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये नेक्स्ट बघायचा आपल्याला पुढचा. इव्हॅल्युएट युअर पॅकेज. सो इव्हॅल्युएट युअर पॅकेज मध्ये काय येतं की अन इन्व्हेस्टर मस्ट अंडरस्टँड द रिटायरमेंट प्लॅन ऑफर बाय हिज एम्प्लॉई टुवर्ड्स एनी पेन्शन फंड ऑर स्कीम टू नो हाऊ इट वर्क्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं की आपण जे पॅकेज इव्हॅल्युएट करतोय जे पॅकेज बघतोय की आपल्या क्लायंटचं पॅकेज कितपर्यंत असू शकतं. सपोज जर एखाद्या क्लायंटचं सॅलरी असेल 20,000 आणि तुम्ही त्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायला सांगेल 30,000ची, ते होईल का? नाही होणार. मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं त्याची पॅकेज इव्हॅल्युएट करून त्याला सांगायचं की तुला किती रिटायरमेंट प्लॅनिंग केली पाहिजे, किती तुला डेली इन्व्हेस्ट केली पाहिजे, किती तुम्हाला त्याचे डेली एक्सपेन्सेस असतील ते बघितलं पाहिजे. मग इव्हॅल्युएट करणारा काय करणार जो तुम्हाला पेन्शन प्लॅन सांगत असेल तुमचा जो एजंट तुम्हाला काय करणार याच्यामध्ये की तुमचे जे प्लॅनिंग असेल त्यानुसार तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला एवढ्या प्रमाणात तुम्ही तुमचं इव्हॅल्युएट करा पॅकेज जेणेकरून तुम्ही फ्युचरला जास्त तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत आणि तुमचे जे सेव्हिंग आहे ती तुम्हाला पुढे कामी येणार आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयर मॅचिंग. सो एम्प्लॉयर मॅचिंग मध्ये काय सांगतं द एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युट इज मॅच अप टू सर्टेन पर्सेंटेज टू युअर प्लॅन. याच्यामध्ये काय सांगितलंय एम्प्लॉयर मॅचिंग मध्ये की तुमचे जेवढे सॅलरी आहे ते किती पर्सेंट नुसार तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही ती किती मॅच कराल की तुमच्या रिलेटेड टू सॅलरी आणि तुमच्या रिटायरमेंट प्लॅन नुसार. जसं मी तुम्हाला मागाशी बोललो की 50-50% तुम्ही काय करू शकता एक इन्व्हेस्टमेंटच्या इकडे तुमचा भार असू शकतो आणि डेली एक्सपेन्सेस इकडे तुम्ही 50% अलॉट करू शकता. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यानंतर वेस्टिंग शेड्यूल. सो वेस्टिंग शेड्यूल मध्ये काय सांगितलंय डिटरमाइन द वेस्टिंग पिरियड. फॉर एक्झाम्पल अन एम्प्लॉई इज इसेन्शियल इज गॅरंटी ओनली ही और शी has completed 5 years of continuous service, hence the available of benefit, the employee decided period of staying back. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की तुमचा जो पिरियड असेल त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करणार की तुम्हाला किती सेव्ह केलं पाहिजे. बरोबर आहे. पण ते करत असताना तुम्हाला काय ह्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केली पाहिजे म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग केली पाहिजे. जेवढी तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग लवकर होईल ठीक आहे
तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुमचे जे पॅकेज आहेत ते तुम्हाला पुढच्या टायमात व्यवस्थित भेटतील. म्हणजे काय होणार आहे की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग लेट केली तर तुमचं प्रीमियम काय असणार आहे, भरपूर मोठा असणार आहे. आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग अगोदर केली एज ऑफ 20 पासून, तर तुम्हाला काय होणार आहे याच्यामध्ये 20 to 30 पासून जेव्हा तुम्ही पहिले कामाला लागाल तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे की तुमची जे डिपेंड्स तुमची जी अमाऊंट आहे ती तुम्ही काय कराल, प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग व्यवस्थित करून घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट सांगितला आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. सो व्हेरियस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कॅन बी कन्सिडर. जसं मी आता मास म्हणून बोलत आलो की इन्व्हेस्टमेंट ऑप्शन फक्त रिटायरमेंट प्लॅनिंग आहे का, नाही. रिटायरमेंट प्लॅनिंग काय करतं, तुमचं फ्युचर सिक्युअर करतं. जी तुम्ही लाईफस्टाईल आता जगत आला आहात त्यानुसार तुमचं काय करणार, ते फ्युचर सिक्युअर करणार. पण तुमचे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुद्धा वेगळे असतील. गोल्ड आहे, बरोबर आहे, इक्विटी शेअर कॅपिटल आहे, डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आहेत. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय की फक्त तुम्ही 50% अमाऊंट रिटायरमेंट मध्ये टाकून चालणार नाही, तर काही अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट सुद्धा केली पाहिजे. काही तुम्ही इमर्जन्सी फंड तुमचे क्रिएट केले पाहिजे, जसं की इन्शुरन्स आहे. तुम्हाला बोलत आलो प्रत्येकाने तुम्हाला काय करायचं, इन्व्हेस्ट ऑप्शन बघितले पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. हे होतं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये. ओके. सो नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये स्टार्ट अर्ली. तर स्टार्ट अर्ली म्हणजे काय, की जसं तुम्हाला बोललो की आपल्याला जेव्हा तुम्ही कॉन्ट्रीब्युट कराल, स्टार्ट कॉन्ट्रीब्युटिंग युअर रिटायरमेंट ऍट द एज ऑफ लिमिट 20. बोलो मग अशी पद्धतीने की जेव्हा तुम्ही 20 एज पासून तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. ओके. मग जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असताना, जेव्हा तुम्ही जर स्टार्टिंगला 20 एज पासून तुमच्या फर्स्ट जॉब पासून तुम्ही सुरुवात केलंस, मग इन्व्हेस्टमेंट करत असताना हे इझी नसतं. कारण का, तुम्हाला डेली एक्सपेन्सेस आहेत, बरोबर आहे, तुमचे काही लोन्स असतील जे रिलेटेड तुमची फॅमिलीचे एक्सपेन्सेस असेल, काही इमर्जन्सी फंड असतील, तुमचे हेल्थ इमर्जन्सीज असतील, हे बघून तुम्हाला इमर्जन्सी फंड क्रिएट करायचे किंवा रिटायरमेंट करायचे. मग रिटायरमेंट करत असताना रिटायरमेंटचे प्लॅन करत असताना तुम्ही काय करणार की 20 एज पासून जरी सुरुवात केलं तरी लहान लहान अमाऊंट मध्ये तुम्हाला करायचे. मग तुम्हाला कधी कारण इन्व्हेस्टमेंट असं आहे की एकदाच बल्क अमाऊंट मध्ये होत नाही रिटायरमेंट प्लॅनिंग. जर तुम्ही लहान लहान अमाऊंट मध्ये तिथे सुरुवात केली आणि तुमच्या एज 20 पासून सुरुवात केली, तर तुम्हाला जेव्हा तुमची रिटायरमेंट येईल तेव्हापर्यंत तुमचं एक बेस्ट सेव्हिंग प्लॅन किंवा बेस्ट रिटायरमेंट प्लॅन बनलेलं असेल. हे होतं स्टार्ट अर्ली मध्ये. ओके. सो नेक्स्ट आहे डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ. आता डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ आपल्याला हा लास्ट रिस्क मॅनेजमेंट मध्ये पण झाला हा पॉईंट. ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कराल ते तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीत केली पाहिजे. आता समजा मी एक इन्व्हेस्टमेंट केली माझी डायरेक्ट इक्विटी शेअर्स मध्ये किंवा शेअर्स मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली माझी 1 लाखाची, माझ्याकडे 1 लाख होते, मी डायरेक्ट 1 लाख टाकले इक्विटी मध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये काय झालं, माझे शेअर्स पडले किंवा शेअर्सचा मला लॉस झाला, तर काय होणार आहे, माझे पूर्ण 1 लाख गेले, माझा पूर्ण मोठा लॉस झाला याच्यामध्ये. पण त्याचं मी डायव्हर्सिफाय केलं. डायव्हर्सिफाय म्हणजे काय की लास्ट पॉईंट आपण बघितला होता की मोर बास्केट मोर एग्स. आता मोर बास्केट म्हणजे याचा अर्थ इथं काय होतो की तुमची मोर इन्व्हेस्टमेंट आणि मोर एक्स म्हणजे तुमचे काय, तुमचे चांगले रिटर्न्स, म्हणजे वेगवेगळे रिटर्न्स काय कशामध्ये असतील. मग तेच 1 लाख रुपये मी त्यात काही 20-30 हजार रुपये टाकले गोल्ड मध्ये, 10,000 रुपये टाकले इक्विटी शेअर्स कॅपिटल मध्ये, बरोबर आहे, 30 बाकी रिमेनिंग टाकले एफडी मध्ये. तर अशा पद्धतीमध्ये काय होणार आहे की जिथं मला एक जागा समजा लॉस झाला, आता मी बोललो की मला शेअर्स मध्ये लॉस झाला, तर बाकीचे जे 2-3 माझे इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यामधून मला रिटर्न्स म्हणजे काय असणार आहे, चांगले असणार आहेत, मला प्रॉफिट होणार आहे. त्याच्यामध्ये मला जरी हा रिस्क झाला तरी हा मी रिस्क सहन करू शकतो. हे होतं डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ मध्ये. समजलंय? येस येस. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे प्री अँड पोस्ट रिटायरमेंट स्ट्रॅटेजी. ठीक आहे. सो प्री अँड पोस्ट रिटायरमेंट स्ट्रॅटेजी मध्ये काय येतं आपण बघू पहिले की प्री अँड पोस्ट रिटायरमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे आपण किती रिटायरमेंटला प्लॅनिंगच्या अगोदर काय विचार केलाय, कशी प्लॅनिंग केली आणि पोस्ट स्ट्रॅटेजी आपले कसे असणार आहेत हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत की प्री अँड पोस्ट स्ट्रॅटेजी कोणते कोणते आहेत. ओके. सो लेट्स सी फर्स्ट पॉइंट, न्यू पेन्शन स्कीम. आता न्यू पेन्शन म्हणजे काय रे, रिटायरमेंट झाल्यानंतर भेटतं आपला जो इन्कम असतो ना, ते रिटायरमेंटच्या वेळी आपण एक पीएफ फंड वगैरे पीएफ मध्ये वगैरे टाकतो, जी नंतर रिटायरमेंट नंतर आपल्याला भेटते, ती पेन्शन असते. म्हणजे रिटायरमेंट मध्ये जे आपल्याला रिटायरमेंट नंतर भेटते, बरोबर आहे. पण सगळ्यात पहिले प्री अँड पोस्ट रिटायरमेंट स्ट्रॅटेजी मध्ये काय येतं की तुम्ही जेव्हा रिटायरमेंटची स्ट्रॅटेजी करत असता, तर ते स्ट्रॅटेजी करत असताना तुम्हाला एक म्हणजे जसं बोललो की इझी नाहीये रिटायरमेंट प्लॅनिंग करणं, कारण तुम्हाला डेली एक्सपेन्सेस सहित तुम्हाला तुमचे लाईफ फ्युचर प्लॅन पण करायचंय. मग हे डेली एक्सपेन्सेस काय असतात की कोण गोल्ड परचेस करतं, कोणाची इमर्जन्सी फंड इमर्जन्सी निर्माण होतं, त्याच्यामध्ये हेल्थ इश्यू होतात, मग हेल्थ इश्यू झाल्यामुळे तुमचे पैसे तिकडे डायव्हर्ट होतात.
मग अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हे भरपूर मोठी कॉम्प्लेक्स आहे ह्याच्यामध्ये, हे एकदम हार्ड पद्धतीने तुम्हाला पैसे प्लॅन करायचे असतात. तर त्याच्यानंतर येतं न्यू पेन्शन स्कीम. सो न्यू पेन्शन मध्ये काय सांगितलंय, तर न्यू पेन्शन स्कीम इज रेग्युलेटेड बाय पेन्शन फंड टू रेग्युलेटरी ऑफ डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आणि नंतर काय सांगितलं त्याच्यामध्ये, इट इज व्हेरी इफेक्टिव्ह सिन्स फंड्स मॅनेजमेंट चार्ज आर टू द सिटीजन्स इंडिया एज ब्रॅकेट 80 to 60 years कॅन बी पार्टिसिपेट. सो रिटायरमेंट प्लॅन करत असताना जेव्हा तुम्हाला भेटतील 80 to 60 years मध्ये तुम्ही हे प्लॅन करू शकता. आणि तुम्हाला जे पेन्शन प्लॅन आहेत ते तुम्हाला पेन्शन स्कीम नुसार तुम्हाला शेवटल्या जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नुसार तुम्हाला ते पेन्शन दिली जाते. ओके. आणि भरपूर कंपनीज मध्ये काय असतं की सर्व्हिस कंपनी तुम्हाला गव्हर्नमेंट पेन्शन देत नाही. मग अशा पद्धतीमध्ये तुम्हाला पेन्शन प्लॅन एक तुम्हाला केली जाते, त्याच्यानुसार तुम्ही ती पेन्शन घेऊ शकता. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. ह्याच्याबद्दल कोणाला माहिती आहे का एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड EPF बद्दल? होता आपल्याला लास्ट एम्प्लॉई प्रॉव्हिडंट होता. एम्प्लॉईचे जे हे असते ना सर, म्हणजे इन्कम असते ना, तर ते एक म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, ती प्रॉव्हिडंट फंडला जमा होते एम्प्लॉईची इन्कम. एक जर तुम्हाला 100% पैकी एक 10% वगैरे ते PF ला होतो त्यांचा. जमा होते किती पर्सेंट? 10%. 12.5% पण जमा होते याच्यामध्ये एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड मध्ये. हा, ती एक हे सांगितलं मी तुम्हाला एक्झाम्पल, म्हणजे 100% मधली एक 10% जमा होते तिथे, आणि ती नंतर मग त्यांना भेटते. ठीक आहे, एक्झाम्पल ठीक आहे, बट आपल्या ह्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट काय पद्धती आता करते 12.5% ने जमा करते. हे फक्त लक्षात ठेवा कोणी विचारलं तर. हा चालेल. ठीक आहे. सो द एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड इज ऍडमिनिस्ट्रेटेड बाय द एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड अँड ऑर्गनायझेशन विच इज स्टॅट्युटरी बॉडी डेव्हलप बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इट इज अ रिटायरमेंट बेनिफिट ऍप्लिकेबल टू सॅलरीड एम्प्लॉईज. कुणाला हे ऍप्लिकेबल होतं? टू द सॅलरीड employed. Both the employer and the employee contribute 12.5% of the employee basic salary each month to of the fund. जसं तुम्हाला मी आता सांगितलं. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला PF स्कीम सुद्धा ते लोक प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये कोण काय सांगेल? व्हॉट इज पब्लिक प्रोव्हिडंट फंड? PPF. आकाश, तेजस. सर पब्लिकचा प्रॉव्हिडंट फंड, The PPF is a saving cum tax saving scheme. Okay. So instrument in India and in one of the best investment option. हे एक चांगलं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. ओके. लाईक टॅक्स सेव्हिंग स्कीम फॉर द बोथ सॅलरीड अँड एम्प्लॉईड पीपल. सॅलरीड पीपल अँड एम्प्लॉईड पीपल साठी. सो ह्याचा इंटरेस्ट रेट किती असतो माहिती आहे कुणाला? पब्लिक प्रोव्हिडंट फंडचा. सो सर PPFचा एक्झाम्पल हे पण होतं ना, म्युच्युअल फंड्स वगैरे. इंटरेस्ट रेट किती असतो? इंटरेस्ट रेट इंटरेस्ट रेट माहिती 8.7 per annum. लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा प्रत्येकाने. सो इंटरेस्ट रेट्स आर गिवन 8.70 per annum. ओके. अँड पब्लिक प्रोव्हिडंट फंड इज टू बी हेल्ड अ पिरियड. ह्याचा पिरियड किती असतो? 15 years. लक्षात ठेवा, पब्लिक प्रोव्हिडंट फंडचा पिरियड असतो 15 years. त्यानंतर इंटरेस्ट अर्न ऑन PPF फुल्ली एक्सटर्म फॉर टॅक्स. ओके. अँड अॅन्युअल कॉन्ट्रीब्युशन क्वालिफाय ऑफ द टॅक्स रेव्हेन्यू ATC च्या अंडर पब्लिक प्रोव्हिडंट फंड केलं जातं. ओके. हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा काय आहे. आपण हे नेक्स्ट चॅप्टरला पुन्हा इन डिटेल बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर मध्ये सेम पॉईंट आहे, त्याच्यावर तुम्हाला फक्त मी सांगितलंय. सो नेक्स्ट आहे इक्विटी. व्हॉट इज मीन बाय इक्विटीज? इक्विटी म्हणजे आपले स्वतःची असेट्स, पण असे असेट्स नाही सर. इक्विटी म्हणजे शेअर्स पण बोलू शकतो आपण. अरे इक्विटी शेअर्स बोलते मी, ते डेफिनेशन आठवते मी. Equity shares like term is financial instruments. हे one type of financial instruments आहे. The equity shares are one of the main financial instruments that provide good return in the long term that at least 10 years or more. तुम्हाला लॉंग टर्म साठी तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला गुड रिटर्न त्याच्यामध्ये भेटू शकतात, किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे इक्विटी शेअर्स कॅपिटल असतील तर तुमचे रिटर्न्स कसे असणार आहेत? चांगले असणार आहेत. ओके. नेक्स्ट त्याच्यामध्ये सांगितलं आहे आपल्याला बॉन्ड्स अँड डिबेंचर्स. व्हॉट इज मीन बाय बॉन्ड्स अँड डिबेंचर्स? बॉन्ड म्हणजे अशी इन्स्ट्रुमेंट आहे, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे की जिथं आपण काय बोलतो फिक्स हे बोलू शकतो. आणि डिबेंचर्स ही अशी आहे की कंपनीचे इन्व्हेस्टर असतात ना. A debt is certified is issued by the companies for acknowledging the debt. In that case, in acknowledgement the loan
फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ऑफ कंपनी गव्हर्नमेंट अँड गिव्ह सम इंटरेस्ट ऑफ द लोन. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं की एक्नॉलेज ऑफ द लोन ऑफ द इन्व्हेस्टर्स. त्यानुसार तुम्ही काय करता, तुमचे जे गव्हर्नमेंट ऑफ गिव्ह सम इंटरेस्ट आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं बॉन्ड्स अँड डिबेंचरच्या अंडर. ओके, त्याच्यानंतर आहे ईटीएफ. ईटीएफचा अर्थ काय होतो? एक्सचेंज ट्रेड फंड्स. Trade funds, yes. The investor can purchase the units of ETF by the purchasing gold unit every month. It is good option to accumulating crops of retirement. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही एक्सचेंज ट्रेड फंड्स क्रिएट कराल, ते क्रिएट करत असताना तुम्हाला लहान लहान पद्धतीने ते क्रिएट करायचे. ओके, क्रॉपचा अर्थ होतो की इन स्मॉल परचेस, म्हणजेच काय की लहान लहान तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन केले तर तुम्हाला काय होणार आहे, जेव्हा तुमचे आता समजा आता माझा पगार आहे 50, त्याच्यामध्ये मी 20,000 टाकले गोल्ड मध्ये, मग लहान इन्व्हेस्टमेंट माझी झाली. मग असं करत करत मी काय करणार आहे, जेव्हा माझी रिटायरमेंट एज असेल तेव्हा मला ते बेनिफिट होणार आहे त्याचं. म्हणजे काय की जास्त प्रमाणात माझे सेव्हिंग किंवा माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मला उपयोगात पडणार आहे एक्सचेंज ट्रेडच्या फंड नुसार. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलंय, इट इज बेनिफिट टू इन्व्हेस्टर ऍज अवॉइड बल्क इन्व्हेस्टिंग. आता बल्क आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो, रिटायरमेंट प्लॅनिंग करतो, आपण एकदा बल्क मध्ये करू शकतो का? नाही करणार. आका झोपू नकोस. बल्क मध्ये करतो का आपण? नाही. ठीक आहे, म्हणजे बल्क मध्ये करत असताना आपल्याला काय होणार, प्रॉब्लेम होऊ शकतो. एकदाच आपण मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकू शकत नाही. मग ती आपण काय करणार, लहान इन्व्हेस्टमेंट करणार, जसं तुम्हाला आता मी सांगितलं, आणि तुम्हाला ते काय होणार आहे, बेनिफिशरी पुढे होणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे सम ऑफ द स्ट्रॅटेजी वेन इन्व्हेस्टर नीड्स टू फोकस अपॉन. कोणते स्ट्रॅटेजी आहेत की इन्व्हेस्टरला त्याच्यामध्ये फोकस केला पाहिजे की त्याची डेली एक्सपेन्सेस पण कमी होतील आणि त्याची जी रिटायरमेंट प्लॅनिंग आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पहिला आहे लाईफस्टाईल. सो लाईफस्टाईल मध्ये काय सांगितलंय, स्टार्ट थिंकिंग अबाउट हाऊ यू अँड युअर स्पून्स विथ द स्पेंड टाइम इन इंटरेस्ट. विचार करा की तुम्ही तुमच्या पार्टनर संगाती किती तुम्ही टाइम स्पेंड करू शकता, आणि तो टाइम स्पेंड करत असताना तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये खर्च करायला लागणार नाही. तुमची लाईफस्टाईल योग्यरित्या तुमच्या रिटायरमेंट लाईफस्टाईल जी असेल ती व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजेच काय की तुम्ही आताची तुमची जी लाईफस्टाईल आहे आणि रिटायरमेंट नंतरची लाईफस्टाईल आहे ती तुमची व्यवस्थित असली पाहिजे, अशी तुम्ही तुमची प्लॅन करा आणि तुम्ही लाईफस्टाईल तुमची जगा. ओके, त्याच्यानंतर येतं फायनान्सेस. फायनान्सेस मध्ये काय सांगितलंय, स्टार्ट एस्टिमेटिंग युअर रिटायरमेंट स्पेंड्स, नीड इन्क्लूड्स टॅक्स रिक्वायर्ड फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. सो जेव्हा तुम्ही फायनान्स एक्सपेन्सेस करत असाल तर तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंटच नाही, तुमचे मेडिकल प्लॅन पण तुम्हाला तयार केले पाहिजेत की तुम्हाला किती खर्च होऊ शकतो. तर तुम्हाला मेडिकल प्लॅन तुमचे तयार असतील, एमर्जन्सी फंड्स तुमचे व्यवस्थित झालेले असतील, तर तुम्हाला काय होणार आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग करताना तुम्हाला जे फायनान्सची म्हणजे जे आवश्यकता आहे, जेवढं फायनान्स तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, पैसे टाकायचे आहेत, ते व्यवस्थित तुम्ही ते प्लॅन करू शकणार आहात. असं नाही की तुम्ही काही विचारच केला नाही, एमर्जन्सी फंड क्रिएट केले नाही, मग तुमचे इमर्जन्सी फंड जर क्रिएट नसतील तर होणारा तुमचा लॉस, तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा होऊन देणार नाही किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट पण तुमची योग्यरित्या होणार नाही. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये सेम कंटिन्यू पॉईंट आहे, स्ट्रॅटेजी कशी इन्व्हेस्टरची फोकस केला जातो, ऍसेस व्हेअर यू स्टँड. आता ह्याचा अर्थ काय होतो ऍसेस व्हेअर यू स्टँडचा, की तुमचे जे तुम्ही जे लोन्स काढलेले आहेत, ओके, ते तुम्ही तुमची एमईआय असतील म्हणजे हप्ते ते टायमात भरले पाहिजे. जर तुम्ही टायमात भरले नाही तर तुमचे कॅल्क्युलेटिंग तुमचे जेवढे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तिथे तुम्हाला कुठेतरी मध्ये बंद पडण्याची शक्यता येऊ शकते. कारण का, जर माझे एमईआय आहे 10,000चा, त्याला जर इंटरेस्ट लागला जास्त 5, 15, 13,000 पर्यंत माझं पूर्ण लोन गेलं तर त्या लोन मध्ये काय होणार आहे, माझे जे डेली एक्सपेन्सेस आहेत ते मला कमी करायला लागणार आहे किंवा माझी जी रिटायरमेंट प्लॅन आहे ते मला थांबवायला लागणार आहे. मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही काय करा, तुमची जे डेली तुम्ही जे लोन पे करणार आहात ते इन टाइम तुम्ही पे केले पाहिजे. हे होतं ऍसेस व्हेअर यू स्टँड मध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे डाऊन साईज युअर हाऊसिंग. सो डाऊन साईज युअर हाऊसिंग मध्ये काय सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही तुमची एक्सपेन्सेस पे कराल, बरोबर आहे, मग तुमच्या बजेटनुसार तुम्ही पे केले पाहिजे. असं नाही की माझी सॅलरी ते 10,000 आहे आणि माझे एक्सपेन्सेस असतील 15,000, असं नाही झालं पाहिजे. तुम्ही त्यानुसार तुमची प्लॅनिंग केली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅन सुद्धा केले पाहिजे. नेक्स्ट आहे डोंट सबसिडाइज युअर किड्स लाईफस्टाईल. आता ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करताय, ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही तुमच्या मुलांची जी काही इच्छा असतील किंवा मुलांचे जे एक्सपेन्सेस असतील ते तुम्ही कमी करा, त्याला काहीही कमी पडून देऊ नका. ह्या पॉईंट मध्ये स्पष्ट सांगितलंय. तुम्ही काय करा, त्यांना सांगा की तुम्हाला जेवढे एक्सपेन्सेस आहे तुम्ही त्याचे एक्सपेन्सेस कराल. म्हणजेच काय त्यांनी सांगितलं याच्यामध्ये या पॉईंट मध्ये, इट इज अ राईटली सेट दॅट इफ अ मॅन हंग्री डोंट गिव्ह हिम अ फिश. त्याला फिश डायरेक्टली देऊ नका, रॅदर टीच हिम हाऊ टू फिश. म्हणजेच काय की तुमच्या मुलाला तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस जे पे करताय
मग त्याला तुम्ही डायरेक्ट जेवण देऊ नका. त्याला सांगा की तुम्ही ते फिश तुम्ही जाऊ शकता, तुम्ही तिथून पकडू शकता आणि तुम्ही ते खाऊ शकता. म्हणजेच काय की तुम्हाला त्यासाठी काहीतरी मेहनत करायला लागेल, जेणेकरून तुम्ही तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्ही मॅनेज करू शकता. हे या पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे शेअर अँड शेअर अलाइक. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तुमचे सर्व पैसे तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट कराल त्या इन्व्हेस्टमेंट नुसार तुमचे पैसे व्यवस्थितरित्या त्याचे रिटर्न भेटले पाहिजेत. हे कधी होणार आहे, जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी नॉलेज असणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे गो इंटरनॅशनल. आता भरपूर लोक असे असतात की जे काय करतात की बाहेरच्या देशात काम करतात, बरोबर आहे. आणि जेव्हा रिटायरमेंट प्लॅनिंग होते तेव्हा ते जिथं एक्सपेन्सेस कमी असतील, खर्च कमी असतील, तेव्हा ते पुन्हा रिटर्न येतात. म्हणजेच काय की त्यांची सेव्हिंग करण्यासाठी ते काय करतात की आता समजा एखादा माणूस दुबईला किंवा अमेरिकेत जॉब करतोय आणि त्याला नंतर तो जर रिटायरमेंट झाला तर तो काय करणार, त्यांनी तिथं राहून ते एक्सपेन्स नाही गेले पाहिजेत पैसे. त्यांनी जिथं होम कंट्री असेल किंवा त्याची जी एक्सपेन्सेस ज्या कंट्रीत कमी असतील त्या कंट्रीत येऊन त्यांनी ते पैसे किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग आपलं केलं पाहिजे. म्हणजे पुढची लाईफ त्या पद्धतीने